प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी। काल एका कीर्तनकाराच्या मुखातून ऐकायला मिळालं की तुम्ही ज्ञानेश्वरी वाचूही नका, तिच्याकडे पाहूही नका, फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा, तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। खरं तर आम्ही नारदाच्या गादीवरती उभं राहून खूप चुकीची माहिती देत असतो। खरं तर हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा एक ज्ञानेश्वर माऊली बद्दलचं स्तुतिसुमन आहे आणि त्या स्तुतिसुमनामध्ये पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं तर ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, आता ज्ञानदेव ज्ञानदेव हा शब्द जो लिहिला आहे तो जोडून लिहिला आहे, तोडून लिहिलेला नाही आहे। पण पुढचा जो ज्ञानदेव देता जे लिहिलं आहे ना ते तोडून लिहिलेलं आहे। तुम्ही कधीही त्या अभंगाकडे बघा, आम्हाला लक्षात येत नाही आहे। ज्ञानदेव ज्ञानदेव नामवाचक असं लिहिलेलं आहे, जसं एखाद्याचं नाव रामेश्वर आहे, मग आम्ही रजिस्टरला लिहिताना राम वेगळा ईश्वर वेगळा असं लिहितो का? रामेश्वर लिहितो। तसं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देता असं आहे ते, म्हणजे ज्ञानच तुम्हाला देव देऊ शकतं असं आहे। आणि माऊलींच्या चरणावरती तुम्ही नतमस्तक झाल्यानंतर खरं तर संत कळाल्याशिवाय ग्रंथ कळत नाही, ग्रंथ कळाल्याशिवाय भगवंत कळत नाही। आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराजच एका अभंगामध्ये म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय। त्यामुळे फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणून आत्मज्ञान होऊ शकत नाही। अहो स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनाच ते आत्मज्ञान घेण्यासाठी सद्गुरू म्हणून दादांना शरण जावं लागलं आणि दादांना सद्गुरू केल्यानंतर माऊलींना ते ज्ञान प्राप्त झालं। तेव्हा माऊली म्हटल्या पण ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरुकृपे। त्यामुळे ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणण्याने, ते नाम घेतल्याने जर असं होत असतं तर आम्ही फक्त साखर साखर म्हणण्याने गोड लागली असती। शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, साखर दिसे परी गोडी न दिसे, ती काय त्या वेगळी असे, तैसा जनी आहे जनार्दन, तया पहावया सोडी अभिमान। किंवा नामदेव महाराजांचं उदाहरण घ्या। नामदेव महाराज स्वतः म्हटले की सद्गुरू नायके कृपा मज केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, देऊनी प्रेम कळा ज्ञान मुद्रा। किंवा समर्थ काय म्हणतात बघा, नेत्राविन न दिसे पदार्थ, मंथनाविन न दिसे नवनीत, तैसा गुरुविन भगवंत कैसा दिसे। किंवा स्वतः ज्ञानेश्वर माऊलीच काय म्हणतात बघा, ज्या दिवशी त्यांना आपले सद्गुरू निवृत्तीनाथ दादा यांच्याकडून ज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते स्वतः म्हणाले की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे हरी पाहिला। आणि तो असा पाहिला की चंदन जेवी भरला, अश्वत्य फुलला, तैसा म्या देखिला निराकार व माये। म्हणून माऊली म्हणतात की ज्ञानदेवा पाट, हरी हा वैकुंठ भरला घनदाट, हरी दिसे। तो जाणण्यासाठी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींना स्वतः आत्मज्ञान घेण्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागलं, त्यामुळे ज्याप्रमाणे साखर साखर म्हणून साखरेची गोडी अनुभवता येत नाही आहे, ती खावीच लागते, त्याप्रमाणे साखर देणारा कोणीतरी भेटावा लागतो, त्याचप्रमाणे ज्ञान देणारा सद्गुरू भेटावा लागतो, तेव्हाच तुम्हाला आत्मज्ञान होऊ शकतं। फक्त ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणण्याने होत नाही आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या
त्या स्तुतिसुमनामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतायत, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी. एवं रामकृष्ण हरी.